मनोनी बोधे बोधुनी घेपे प्रमाणे साधुनी ऐसा नवे भरवसेनी गोसावी हा. ऐसे करण्याविन स्वयंभची जे निवृत्तीपण तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे. आता ज्ञानदेव म्हणे श्री गुरु प्रमाणे येणे फिरली वाचा ऋणे चोही वाचाची. ऐसे करण्याविन स्वयंभची जे निवृत्तीपण तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे. ज्ञानोबा जे गुरुचं स्तवन करतात तर त्या स्तवनातच सद्गुरूच्या सर्व बाजूनं लक्षणा सांगून प्रमाणानं सर्व बाजूनं तपासून श्री गुरुचं वाच्य लक्ष्य स्वरूप आणि त्याच्याशी आपलं ऐक्य अखंड अर्थानं आणि त्या सद्गुरूच्या ठिकाणी ऐक्य आणि भेद, प्रमाण आणि अप्रमाण, लक्ष्य आणि अलक्ष्य या कुठल्याच गोष्टीचा मागमूस नाही. कुठल्याच प्रकारची प्रवृत्ती नाही. ते अखंड अखंड अखंडच आहे. ही बी निर्विवाद सद्गुरूची स्वरूप स्थिती आहे. सद्गुरूची सहज अवस्था आहे. सद्गुरूची स्वयंसिद्धता आहे. म्हणून सद्गुरूचं स्तवन करणाऱ्यानं, नमस्कार करणाऱ्यानं, सेवा करणाऱ्यानं आपला आपलेपणा टाकायचा असतो. आपला अहंभाव टाकायचा असतो. सोहमभाव टाकायचा असतो. तिथं काहीच करायचं नसतं. करायचं इकडं का तर झालेलं बी इकडं, बिघडलेलं इकडे, मग दुरुस्ती इकडे. इकडंच विचित्र झालेलं आहे म्हणून निराश इकडं करायचं आहे. वैचित्र्यता इकडे म्हणून निराश इकडे. आपल्या बाजूनच अशुद्धी म्हणून शुद्धी, अस्थिरता आहे म्हणून स्थिरता, आवरण आहे म्हणून अनावरण, अनेकता आहे म्हणून एकता, खंडित म्हणून अखंडता, परिचिनता आहे म्हणून व्यापकता. आपल्याकडून आहे, आपल्याकडून ती. सद्गुरु सहज स्वयंसिद्ध जशाला तशी निवृत्त निवृत्त निवृत्तच आहेत. म्हणून सद्गुरु कडून काहीच नाही. ते जिथली तिथं जशाला तशी स्वयंमेव स्वतः सिद्ध. त्यांच्यात काहीच नाही. गडबड शिष्याच्या ठिकाणी होती म्हणून समाधान स्थिती बी शिष्याच्या ठिकाणी लाभलेली आणि शिष्याला तिथे गेल्यावर कबूल आहे. आणि तिथे गेल्यावर वेगळं बी म्हणून काही नाही. म्हणून वर्णनाचा निराश इथं. आता इथं स्तवन जे ते स्तवनाचा निराश. कारण इतक्या एकते तितकी अखंड ते स्तवन होत नाही. स्तवन करायला काहीतरी आडपडदा लागतो, वेगळीक लागती. आता वेगळीकच राहिली नाही. म्हणून स्तवन संपन्न हेच खरं स्तवन आहे.
ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. संसार संपन्न हाच खरा संसार आहे. विचार संपन्न हाच खरा विचार आहे. प्रवृत्ती संपन्न हीच खरी प्रवृत्ती. त्यासाठीच प्रवृत्ती. संसारातलं सर्व संपण्यासाठी, मिळालेला पैसा खर्चायसाठीच प्रवृत्ती आहे त्याची. ही ध्यानात घ्यायची. मिळकतीसाठी नसती, खर्चायसाठी असते. प्रवृत्ती त्यासाठी त्या मिळकतीची. तसं जीवत्व हे ब्रह्मत्वात एकरूप होण्यासाठीच आहे. लाट समुद्ररूप होण्यासाठीच असते. लाटाची प्रवृत्ती त्यामुळे. कुठं जाणार आहे जाऊन जाऊन? किती दिवस फिरणार आहे? किती प्रवास करणार आहे? किती मोठी होणार आहे ती स्वतः? किती मोठी झाली तर तिचा छोटेपणा जात नाही. कारण खाली सागर आहे. सागरापेक्षा लाट मोठी होऊ शकत नाही. सागराच्या पलीकडे जाऊ शकत नाही किती प्रवास केला तो. तिची उत्पत्ती सागरातून आहे आणि तिची समाप्ती सागरात आहे. आणि तिचा सर्व प्रवास समुद्ररूप होऊनच सार्थक आहे. तिचं सर्व मोठेपण समुद्राच्या मोठेपणातच सामावून जाणार आहे. किती मोठी होऊ द्या. आणि त्याची सार्थकता आहे. तीच तिनं त्या सेवा करणे. समुद्ररूप होणं ही समुद्राची सेवा आहे. वेगळी तिला सेवा करता येत नाही समुद्राची. आणि ज्या दिवशी समुद्ररूप झाली त्या दिवशी सेवा परिपूर्ण झाली तिची. तसे ह्या सर्व सेवा आहेत. स्तवन आहे. परिपूर्ण स्तवन गुरुरूप झाल्यावरच. ना गुरुवर ना शिष्य झालं परिपूर्ण स्तवन. न बंधन न मोक्ष झाल्या. मोक्षाच्या साधना परिपूर्ण शिगेला गेल्या, परिपूर्ण झाल्या. म्हणून आता स्तवनाची परिपूर्णता इथं आपल्याला ज्ञानोबरायानं सांगितलेली की ते सद्गुरू कसे आहेत? तो गोसावी आहेत. गोसावी शब्दाचा अर्थ बहुतेक आपल्याला माहित आहे की ज्याला कोणी नसते, ज्याचं कोणी नसते. ज्याला कोणीतरी तो गोसाई नाही, ज्याचं कोणीतरी तो गोसाई नाही, तो ग्रस्ती. गोसावी म्हणजे ज्याला काहीच नाही, ज्यानं बाकीचे जे बाहेरले ते तर त्याचं निपटलं, पण बाहेरलं दाखवणारी जी इंद्रिय ते बी त्याची निपटली. मनस्य षष्ठेंद्रिय आणि हे सुद्धा त्यांनी संयमित केले, निरोध केला, त्याला राहिली नाही. बाहेरली नातेगोती तर नाही, पण नातेगोती सर्व जगत दाखवणारी इंद्रिय तेच राहिले म्हणून त्याला वसाव्याला शत्रू नसतो, वसाव्याला सोयरा नसतो, वसाव्याला जग नसते, वसाव्याला इंद्रिय नसते. त्याला म्हणा गोसावी. असे सद्गुरू गोसाई आहेत. म्हणून बहुतेक गोसाई सद्गुरू करीत असते. अशी पहिली जुनी समजूत आहे. भगवा असाव, गोसावी असाव सद्गुरू. ही एक प्रतीक आहे. त्यातलं प्रतिकात्मक गोसाई, झालेला गोसाई, दिसलेला गोसाई, वेशाचा गोसावी, दाढी जाटाचा गोसावी. पण गोसावी शब्दाचा सहज अर्थ असा होतो ज्याला कोणी नाही, त्याचं कोणी नाही, जो एकटा आहे. एकटा असून एकट्यात समाधानी,
एकट्यात तळमळ नाही त्याला, मला कोणी नाही मला कोणी नाही असं तळमळ करीत नाही तू. एकट्यात समाधान हे वसाव्याचं लक्ष नाही. प्रपंचात काही लोक एकटे पडतात पण त्याचा एकलेपणा त्याला टोचत असतो की मला काही नाही राहिलं, माझं कोण नाही राहिलं, मला मुलं नाहीत, मला बायको नाही, मला पोरं नाहीत, मला भाऊ नाही, मला पैसा नाही, मला घर नाही, अशी तळमळ तळमळ करीत असतात. ती एकटे पण आहे, ती वसाई नाही, एकटे पण टोचायले ती. म्हणून एकांत वेगळं आणि एकटे पण वेगळं. एकटेपणे पण अनेकाची आस आहे, एकांतात अनेकाची आस त्याला एकटेपण म्हणा. आणि एकांतात समाधान त्याला एकटेपण, त्याला वसाई पण म्हणा. बरेच दुःखी लोक, चिंताग्रस्त लोक एकटे बसतात पण ती एकटे नसतात, एकांतात नसतात. ते दिसतात एकांतात झाडाखाली कुठतरी अंधारात जाऊन बसलेली, पण एकांत नाही. तो मधात बाजार भरलेला आहे म्हणून एकटी पण आहे ती. त्याला एका एका गोष्टीची आठवण यायला लागलेली जी नाही त्याची निगेटिव्ह, म्हणून एकांत नाही. तो तुकाराम महाराजाला एकांत होता. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. कशामुळे? त्याचं कारण आहे ब्रह्मी ब्रह्मरस शिवसा, आनंदात. एकट्यात आनंद तो वासावी, एकट्यात चिंता ती एकटे पण. आणि एकटा असून अनेक वाटायला लागले ती जीवदशा, ती ग्रस्ती पण. एकटाच आहे, कोण दुसरा नाही तर कोण दोन आहे, कोण ग्रस्ती, कोण संसारी. संसारी मानायला लागला का संसारी, अनेक मानायला लागला का अनेक आहे, अनेक कल्पित आहे का वास्तव आहे. वास्तव एकटा आहे का कसा आहे? वास्तविक कोण एकटा नाही, वास्तविकतेनं वसावीच आहे. कल्पनेनं ग्रस्ती, अध्यासानं ग्रस्ती. कोण ग्रस्ती? अध्यास हेतू. वास्तवाने एकटा आहे. स्वप्नामध्ये आपण स्वप्नातली ग्रस्ती असतो का वसावी असतो? स्वप्नामध्ये कोण ग्रस्ती झाली? वसावीच आहे. पण वसावी वाटतो का तिथं? वसावी म्हणजे एकटा. स्वप्नामध्ये ग्रस्ती वाटतो, मुलं बाळ, आई वडील, घर, संपत्ती, स्थावर जंगम मालमत्ता, मित्र शत्रू सर्व तिथं दिसतंय. आणि ते खोटं वाटत नाही, ते उपाधी पण वाटत नाही, विशेषण वाटतंय, बरे वाटतंय. म्हणून वासावी नाही. त्याच्या समजुतीनं वासावी नाही का वास्तव वासावी नाही. स्वप्नात कोण वासावी नाही, आणि तसं जागृतीत कोण वासावी नाही. वासावीच आहे, पण वासावी पण लक्षात येत नाही. म्हणजे ब्रह्मतत्व लक्षात येत नाही, आपलं मूळ स्वरूप लक्षात येत नाही. मूळ स्वरूप गोसावीत. म्हणून ज्ञानोबाराय सांगायला लागले तसे आमचे महाराज गोसावीत. काय गोसावीत? तिथं काहीच नाही दुसरं, काय नाही दुसरं. अहो प्रपंच ह्याचा भानगडी नाही तर, पण त्यांच्यापाशी अज्ञान बी नाही. अज्ञानजन्य प्रपंच तर नाहीच, पण अज्ञान म्हणजे कारणाध्यासच नाही. आणि त्याला कळून घ्यायला काही प्रमाणाची गरज नाही आणि बोधाची बी गरज नाही, इंद्रिय प्रमाणाची गरज नाही आणि विवेकाच्या तत्वज्ञानाची गरज नाही त्यांना. बोधाची पण नाही, बोध पण तिथं पोहोचत नाही त्याच्या स्वरूपापाशी. असं अशी या जागेवर येते. प्रमाणात अलीकडेच राहते, प्रमाणांची परिसरी ही अलीकडेच सरतीत, प्रमाणांची ताकद अलीकडेच सरते.
पण बोध बी तिथं जाऊ शकत नाही. नुरोनी आठ्याला साधू बोध झाला अलीकडच, पण नुरोनी आठ्याला तिथपर्यंत नाही पावसाला. अबोधाला निवारण करण्यासाठी बोध, अंधाराचं निवारण करण्यासाठी प्रकाश. वस्तूसाठी प्रकाशाची काही गरज नाही. व्यवहारातल्या बी अंधारासाठी प्रकाश असतो, वस्तूसाठी नसतो. वस्तू वस्तूच असते. अंधार वस्तूसाठी नाही, त्या वस्तू कार्यरत आहे. तुमच्या डोळ्यासाठी अंधार पाहिजे, आपल्या काय पाहिजे, प्रकाश पाहिजे. अंधारात बी वस्तू असतात, पण डोळ्याची कमजोरी दिसत नाही त्याला. म्हणून डोळ्यासाठी प्रकाश पाहिजे का वस्तूसाठी पाहिजे? डोळ्यासाठी पाहिजे. प्रकाश क्रमानं अंधारासाठी पाहिजे, अंधारासाठी नाही डोळ्यासाठी पाहिजे. डोळ्याची कमजोरी, अंधारात पाहू शकत नाही. तसं अज्ञानासाठी बोध पाहिजे, भ्रमासाठी नाही. आणि अज्ञानासाठी म्हणल्यापेक्षा प्रमात्यासाठी. आभासासाठी बोध पाहिजे, ब्रह्मासाठी नाही. जसं प्रकाश अंधारासाठी पाहिजे, अंधारासाठी नाही डोळ्यासाठी पाहिजे. तसं अज्ञानासाठी, अज्ञानासाठी नाही प्रमात्यासाठी, त्या आभासासाठी पाहिजे. त्याची कमजोरी, त्याला अज्ञानातलं ब्रह्म कळत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. अज्ञानात म्हणजे आवरणात बी ब्रह्म आहे, पण आवरणातलं ब्रह्म आभासाला, प्रमात्याला कळत नाही, त्याच्याशी ऐक्य होत नाही. म्हणून त्याला निरावरण ब्रह्म पाहिजे, निरावरत ब्रह्म. आणि निरावरत ब्रह्म बोधानं होतंय. म्हणून बोध प्रमात्यासाठी पाहिजे, आभासासाठी पाहिजे. ब्रह्माला काही गरज नाही, ब्रह्माला तर आवरणच नसते. म्हणून त्याला निरावरत ब्रह्म, आवरत ब्रह्म म्हणते. असो, म्हणून सद्गुरूसाठी कशाचीच गरज नाही. म्हणून सद्गुरू स्वयंसिद्ध आहेत. कसे स्वयंसिद्ध आहे? बोध्याबोधुनी नाहीत, प्रमाणे साधुनी नाहीत. ऐसा नव्हेच आणि भरवशेनी निश्चयानं, निश्चयानं गोसावी येते. त्याचं काही नाही, त्याला कोणी नाही, त्याचं कोणी नाही. त्याच्यापासून काही होत नाही आणि ते कोणापासून झालेले नाहीत. बापूराव महाराज सांगत असतील, देव कसा आहे? त्याला माय बाप नाहीत आणि त्याला लेकरं बाळ नाहीत, असं आहे. त्याला मुलं बाळ नाहीत म्हणजे त्याचं काही नाही, त्याच्यापासून काही नाही. ते त्याच्यापासून कार्य नाही काही, ते कोणाचं कारण नाही. आणि त्याचं कोणी कारण नाही किंवा ते कोणाचं कार्य नाहीत. असे, असा आहे देव. असे आहेत तुम्ही. महाराज सांगत असतात, तुम्ही असे आहेत, तुमच्यापासून काही नाही, तुम्ही कोणापासून नाहीत. तुम्हाला मायबाप नाहीत आणि तुम्हाला लेकरं बळ नाहीत, किंवा तुम्ही कोणाची बाप नाही, तुम्हाला कोणी बाप नाही. पण असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, त्याला गोसावी म्हणा. म्हणून गोसायला कुळ नसतंय. ते कोणाचा आहे गोसाई असं म्हणता येत नसते, सांगता येत नसते. ते बाकीचं सांगता येते काही. कोणी असला तर कोणाचा आहे गोसाई, कोणाचा आहे संन्याशी, कोणाचा आहे ते कुळ नसतं. त्याला माग विचारू नाही. आणि संन्याशाला काय आहे? शेत आहे का, घर आहे का, नोकरी का, पोर आहेत का, येवाई आहेत का, जवाई, हे विचारू नाही त्याला. त्याचं काही कार्य नाही आणि ते कोणाचं कार्य नाही, त्याला गोसावी म्हणा. तो स्वयंसिद्ध झाला. म्हणून ऐसा नव्हे भरवशेनी गोसावी हा. म्हणून असे जे गोसावी स्वयंसिद्ध, स्वतः सिद्ध असणारे जे सद्गुरु तत्व आहे, सद्गुरु स्वरूप आहे,
त्या सद्गुरु स्वरूपाच्या स्तवनापर्यंत ज्ञानोबा आलेली आहेत. आणि त्या अशा सद्गुरूची मुमुक्षुला, साधकाला, जिज्ञासूला अत्यंत आवश्यकता आहे. कारण साधकाला, जिज्ञासूला, मुमुक्षुला आपली वृत्ती आपल्या स्वरूपाकडे आणता येत नाही, ही त्याची खरी अडचण आहे. आणि ती सद्गुरू सहज शक्य करतात, ती अडचण सॉल्व करतात. कारण सद्गुरूकडे गेल्यावर मलिन वृत्ती शुद्ध होते, वृत्तीचं परतनच एक प्रकारचं. अस्थिर वृत्ती स्थिर होते, हे वृत्तीचं परतनच एक प्रकारचं पालटच आहे. बाह्य वृत्ती अंतर होती, ही वृत्तीचं पालटनच आहे. अविवेकी वृत्ती विवेकावर येते, ही वृत्तीचं पालटनच आहे. प्रश्नाचं उत्तर भेटतंय, शंकेचं समाधान होतं, हे वृत्तीचं पालटनच आहे. आणि ज्या वृत्तीत दुःखाचा अनुभव होता त्या वृत्तीतच आनंद अनुभूती येते, ही वृत्तीचं पालटनच आहे. ज्या वृत्तीत देहांकार होता त्या वृत्तीत ब्रह्मास्मी येते, ही वृत्तीचं पालटनच आहे. ज्या वृत्तीत जग सत्यत्व होतं त्या वृत्तीत जग मिथ्यात्व. ज्या वृत्तीत देव सत्य वेगळं वाटत होतं त्या वृत्तीत सत्य एकरूप आत्मरूपानं सिद्ध सहज सिद्ध असल्यानं अनुभूती किंवा निश्चय होतो, दृढ निश्चय होतो किंवा दृढ अपरोक्ष बोध होतो. म्हणून हे वृत्तीचं पालटणच आहे आणि सद्गुरूपाशी होतंय. प्रवृत्तीची निवृत्ती होणं ही वृत्तीचं पालटणच आहे. भवसागरात होता भवी होता तो अभवी होतो, ही पालटच आहे. भयात होता तो अभय होतो, निर्भय होतो, ही पालटणच आहे. बद्धदशा भोगीत होता तो जीवनमुक्ती मोक्षात पदार्पण झाले, हे पालटणच आहे. म्हणून ही वृत्तीचं पालटणं गुरुशिवाय शक्य नाही. गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून गुरु पालटीतात. म्हणून हे श्रवण करणं हे पालट नाही. शिष्य समोर जात असतो, गुरु प्रबोधन करून त्याला आत ठेवीत असतात. म्हणून इथं कर्मेंद्रिय बंद आहेत. कर्मेंद्रियाची बाहेर प्रवृत्ती, ज्ञानेंद्रियाची आत आहे. ज्ञानेंद्रियात बी डोळ्याची बाहेर प्रवृत्ती, नाकाची आत बाहेर प्रवृत्ती, पण कानाची केवळ आत प्रवृत्ती. आतच आत ग्रहण करतात, बाहेरले शब्द आत, अर्थात अर्थाशी एकरूपतात. म्हणून कानच जास्त अंतर्मुक्तीचं इंद्रियात म्हणलं तर. म्हणून श्रवणाचे मिशे किंवा कानी जे पेरिले डोळा ते उगवले किंवा काना वचनाची आहे भीती. कान महत्वाचा आहे. आज श्रवण इंद्रिय पाहले, इंद्रियात म्हटलं तर कान महत्वाचा आहे. म्हणून कानातून वाक्य ऐकून आत 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 जात असतो, तो अंतर्मुख होत असतो. प्रवास बदलतो, रूट बदलतो मनाचा, प्रवृत्ती बदलते, प्रवृत्तीचं निवृत्तीत रूपांतर होते. बदल आहे. म्हणून आपल्या प्रश्नाला कुठंच उत्तर नाही. आध्यात्मिक प्रश्नाला गुरुपाशीच उत्तर. गुरुच माग वळती हाणतात त्याची. चला वळू गाई, कृष्ण वळितो गाई. तशी सद्गुरू गाई वळितात पलटीतात. ही पलटीनं स्वतः कशाने शक्य नाही होत. बाहेरच धावत हाती. अनंत जन्मात बाहेर धावे प्रवृत्तीची. ती प्रवृत्तीची निवृत्ती सद्गुरूच्या संगतीत सहज होते, जशी आरशाच्या संगतीत होती. म्हणून असे जे सद्गुरू आहेत पलटिणारे,
आणि ते बोध्यानं बोधून किंवा प्रमाणानं साधून मिळालेली अशी नाहीत, तर ते भरवशीने गोसावीत स्वयंसिद्ध आहेत. त्याच्यात शिष्य वेगळा नाही, हे शिष्याला तिथं गेल्यावरच कळत आहे. मग आता काय करायचं, कसं? एकरूपतेत स्तवन नाही, एकरूपतेत बोलणं नाही, एकरूपतेत करणं नाही, एकरूपतेत जाणणं नाही, एकरूपतेत आहे नाही, नाही बी नाही. एकरूपतेमध्ये सर्व स्थगित होत असते, सर्व थांबत असते, सर्व थांबते. हे पण अनेक ते सर्व व्यवहार एकरूपते सर्व व्यवहार थांबत असतो. क्रियेचा, कल्पनेचा, ज्ञानाचा. मुख्य ते 3 व्यवहार आहेत, 3 गुणाच्या भेदानं. हे तिन्ही व्यवहार थांबत असतील एकरूपतेत. आणि सद्गुरूची एकरूपता झाल्यामुळे तटस्थ अवस्था, सहज अवस्था होत असते. तिथं काहीच नाही, तटस्थ होऊन ठेवलं निजरूप पाहता. किंवा राम जनार्दनी चरणी टकची ठेली, मस्तक ठेवली नाही, टकची ठेली, तटस्थ. कसम कर्ण थांबणं, जिथली तिथं जसं चलचित्र थांबत असते, जिथली तिथं जसं आहे तसं थांबत असते. थांबिल्यावर तसं टकची ठेली. म्हणून आता काय, आता स्तवन थांबलेले माऊलीचं. स्तवता 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 स्तविता आणि स्तव्य हे वेगळे राहिले नाही. स्तवायला वाचा राहिली नाही, स्तवायची परिकल्पना करायला मन राहिलं नाही, स्तवायला कळायला स्फूर्ती वेगळी उरली नाही, जाणीव वेगळी उरली नाही, आणि वेगळेपणा बी उरला नाही. एकरूपता झाली, वसावी झाली. वसावी वसावी आता वसावी झाल्यावर वसाव्याला कोण आहे? वसाव्याचं वर्णन करायला कोण आहे, वसाव्याची निंदा करायला कोण आहे? वसाव्याला प्रेम करायला कोण आहे, वसाव्याची दुश्मनी करायला कोण आहे? वसावी व्यक्त आहे. म्हणून एकटेपणा सर्व व्यवहार थांबतो. म्हणून आता काहीच करणं, सर्व करणं थांबलं. सर्व प्रकारचं करणं गेलं, समज कर गेली. सर्व कृती स्थगित झाल्या, सर्व वृत्ती स्थगित झाल्या, सर्व स्फूर्ती स्थगित झाल्या. मूर्ती वेगळी राहिली नाही, म्हणून कृती वेगळ्याची करायचं काम नाही. कृतीच नाही तर वृत्तीची प्रवृत्ती संपली. वृत्ती संपली तर स्फूर्ती काय करील? म्हणून मूर्ती, कृती, वृत्ती, स्फूर्ती समाप्त. त्याला अखंड अर्थ म्हणा, अखंड अर्थ साधला. म्हणून आता फक्त त्याच्याबद्दल इकडं व्यवहारात बोलायले ते खालच्या उभीत. ऐशे करण्याविन स्वयंभची दे निवृत्तीपण, तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे. इतकं होऊन बी व्यवहारात ते आदर, त्यांचा सत्कार, त्यांना नमस्कार व्यवहारात अलीकड. हे तिथं तर काही नाही, पण इकडं आल्यावर म्हणतात की ऐशे करण्याविन. आता काहीच प्रमाणे साधुनी का बोध्या बोधनी ऐशे करण्याविन. मग त्या सद्गुरूला हाताने नमस्कार करायचा का? दंडवत घालायचं का? वाणीनं त्याचं वर्णन करीत बसायचं का? मनानं त्याचं ध्यान करीत बसायचं का? बुद्धीने त्याचा विचार करीत बसायचं का? प्रमाणानं तिकडं प्रमेय प्राप्त करायचं का? आणि बोधानं तिकडं प्रवास करायचा का? बोध घेऊन तिकडे जायचा का? बोधाचा टेंबा, बोधाची मशाल नाही. म्हणून हे सर्व करणं थांबलं. आता हात जोडण्यापासून, सेवा करण्यापासून तर बोधापर्यंत जी सर्व कृत्य आहेत, वेगवेगळ्या स्तरावरल्या, वेगवेगळे अधिकार परवती. ध्यान याच्यात आलं, नामस्मरण याच्यात आलं, नमस्कार करण्याच्यात आला, पूजा याच्यात आली, वर्णन करणं याच्यात आलं, आरती याच्यात आली, विचार याच्यातच आली, सर्व प्रवृत्ती मार्गातल्या सर्व साधना याच्यात आल्या, आणि निवृत्ती मार्गातला बोध बी याच्यातच आला.
पण ज्ञानोबा सर्वासाठी एक शब्द विचारतात, आईचे करण्याविन. स्वयंभची दे निवृत्ती, पण स्वयंभ काही करण्या वाचून, कशा प्रवृत्ती वाचून, निवृत्ती वाचून, अज्ञाना वाचून, ज्ञाना वाचून, प्रमाणा वाचून, बोधा वाचून. स्वयंभ स्वतः सिद्ध. ऐशी करण्याविन स्वयं स्वयंभम. स्वतः सिद्ध म्हणण्यात परोक्षत्व येते, स्वयंभ म्हणण्यात अपरोक्ष येतोय. स्वयंभ म्हणजे मी त्याला सोडून नाही, मी बी तद्रूपच आहे. एखादी वस्तू स्वतः सिद्ध असते, आपण त्याला दूर उभा राहून पाहतो, ती स्वतः सिद्ध वस्तू आहे असं म्हणता येते. पण स्वयंभ म्हणण्यात स्व बी त्याच्यात आहे आणि आयंभ. आयम म्हणजे ते, आणि स्व म्हणजे मी, आणि ते भ स्वतः सिद्ध. स्वयंभ मी आणि ते एक आहेत, दोन्ही ते स्वयंभ आहेत. ऐशी करण्याविन स्वयंभची जे निवृत्तीपण, ते निवृत्तीपण स्वयंभ असल्यानं तयाची श्रीचरण वंदिली अशी. त्यात श्रीचरण अशी वनली. कशी वनली? आता त्याचे चरण कसे पाहिले, कसे वनले तर असे वनले. आतापर्यंत सांगितल्यासारखी वंदन केली. कसे वंदन केले? तर अखंड अर्थानं एकरूपतेनं तद्रूपता गाठून ते मी एकच आहेत. वेगळं पण वारून, द्वैत निवारून, द्वैताची झाडणी करून अनुभूती, इंद्रिय, संकल्प, विचार आणि बोध यांची समाप्ती होऊन, यांना बाजूला सारून, यांचं व्यर्थत्व, यांचं मिथ्यात्व, यांचं निरार्थकत्व किंवा यांचं अभाव यांचं अस्तित्वच नाही. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्यांची श्रीचरण वंदिली, त्याची श्रीचरण, तिथं सद्गुरूची चरण सापडली. खरे चरण, समचरण तिथं सापडली. समचरण सरोजो अलीकडे नाही सापडत. म्हणून जगात नाही देवाचे चरण सापडत. म्हणून इंद्रिय वारली. जगात ती प्रवृत्ती नाही, ते इंद्रियाचं काय काम आहे? संकल्पात नाही देवाचे चरण सापडत. म्हणून विचारानं संकल्प वारली. विचारात बी नाही देवाचे चरण सापडत, कारण विचारात दोन असतात, दोन असतात. म्हणून विचार बोधानं वारली. बोधात बी नाही चरण सापडत, कारण बोधात बोध्य आणि बोध दोन असतात. म्हणून तो बोध निवारण झाल्यावर, बोध संपल्यावर, बोध प्रबोध, आधी अबोध असतो आणि नंतर अबोध असतो. आधीचा अबोध अज्ञानातला आहे, बोध ज्ञान आहे, प्रबोध ज्ञानाचा आधार आहे. ज्ञानाचं प्रकर्षानं टोक आहे. आणि नंतर अबोध, पण नंतरचा अबोध अज्ञानातला नाही, म्हणून त्याला दुसरं नाव आहे अज्ञेय. ते कोणाचं ज्ञेय नाही, ते कशानंच प्रकाशल्या जात नाही. ते स्वयं सामान्य प्रकाश स्वरूप आहे. असं जे तत्व आहे, तयाची श्रीचरण वंदिली आयशी. कशी आयशी? आयशी म्हणले महाराज. आता हे त्यांच्या खुणा त्यांना माहीत, ज्यांना नमस्कार ज्यांनी चरण वंदिले त्याला ते कळते. कशी बोटानं दाखवू तुला. तयाची श्रीचरण वंदिली आयशी, एकरूपतेनं, अखंड अर्थानं
समरस होऊन तद्रूपता गाठून असे श्रीचरण त्या सद्गुरूचे त्या परमतत्वाची चरण वंदिली. ही त्याच्यातली भाषा अलीकडची भाषा आहे, नंतरची भाषा आहे. इतके सगळे करण्या वाचून श्रीगुरूंचा निवृत्तीपणा स्वयंभूच आहे. अशा श्रीगुरु निवृत्तीनाथांचे पूज्य चरणाला मी वंदन केले आहे. ज्ञानोबा सर्व सांगतात पण पाय सोडितच नाहीत, गुरु सोडितच नाही. गुरु रूपात जाऊन बी प्रवेश करून बी भानावर आल्यावर जगत व्यवहार दिसू लागल्यावर पुन्हा गुरु सोडितच नाही. त्याची तरी श्रीचरण बंदिली आहे. श्रीचरणाला मी वंदन केले म्हणजे जगात आल्यावर व्यवहारात आल्यावर सद्गुरु पूज्यच आहेत. तुम्ही अद्वैताची भाषा बोला, एकरूपतेची भाषा बोला, पण पुन्हा जगात लोकांना सांगताना व्यवहार करताना बोलताना पूज्यताच. म्हणून त्यांना मी वंदन केली. विवरणामध्ये गुरुजी बोलतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी श्रीगुरु निवृत्ती झालेली नाहीत. माझी सद्गुरु कसे आहेत? निवृत्ती अशी निवृत्ती येते की झालेली नाहीत, कोणी केलेली नाहीत. ती स्वयंभूच निवृत्ती आहे. झालेली निवृत्ती, केलेली निवृत्ती. काही झालेली असते आणि काही केलेली असते. कोणीतरी कोणाची तरी हातभारानं ती केलेली आणि स्वतःच्या मेहनतीनं कष्टानं ती झालेली. केलेली श्रीमंत, झालेली श्रीमंत. हे स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या बळावर ज्यांनी श्रीमंती गाठली त्याला झालेली श्रीमंत म्हणा. आणि कोणाच्या टेक्यानं, पाहुण्याच्या, मित्राच्या, वडील उपार्जिताच्या कशाच तरी टेक्यानं झाली त्याला म्हणा झालेली, केलेली श्रीमंत. कोणीतरी केलं त्यांना, कोणीतरी नोकरीला लावलं, कोणीतरी दुकान टाकून दिलं, कोणीतरी भांडवल दिलं, कोणीतरी दिशा दाखवली, कोणीतरी बळ दिलं. केलेली आणि झालेली. तशी आमची निवृत्ती दादा, त्यांचं जी निवृत्ती पण आहे, त्यांची जी निवृत्ती स्थिती ती स्वतः अभ्यास करून झालेली नाही आणि कोणी केलेली नाही. तर ती स्वयंभूच एक निवृत्ती. स्वयंभव. काल आपण पाहिलं त्या स्वयंभ निवृत्ती म्हणण्यामध्ये अनावस्था दोष राहत नाही, अव्यवस्था होत नाही, अस्ताव्यस्तता होत नाही त्याच्या स्वरूपाची. कारण की ती कोणापासून झाली ही पा. आणि हा कार्यकारण भाव सर्व जगाला लागू असल्यामुळे कोणाच्या बी मनात कोणी बी बोलताना हा कार्यकारण भाव विचारतय. कशापासून, कोण केलं, कोण सांगितलं, कुठून आणलं, ही परिभाषा ती आपली. अंत विचारायचा त्याचा. कोण्या गावचे महाराज आहे, काय तुमच्या वडिलाचं नाव, किती जमीन तुम्हाला, कोण्या तालुक्यात येतं गाव. कोणाचं तरी अनम्यूट आहे, अनावश्यक आवाज आला त्यांच्याकडून. ते आता बटन टाकलेले कोण आहेत, त्यांनी म्यूट खाल्लेलं. हां म्यूट ना. हां व्हिडिओ बी चालू आता, जेव्हा बोलायचं तेव्हा चालू करा. ठीक. काय चालला होता विषय आपला, आहे का आठवण कोणाला? कोणी केलेला नाहीत का, झालेलेही नाहीत, स्वयंभ आहेत, स्वयंभ निवृत्ती. हा ते तर झालं, पण पुढं काहीतरी शब्द बोलू लागलो मी. पुढं त्याच्या पुढची युक्ती काहीतरी चालली होती. बरं असो.
कोण महाराज आहेत, कोणत्या गावचे आहेत, असा विषय चालू होता. हा राईट राईट राईट. आता आलं मला. म्हणजे बरोबर धन्यवाद. आपली जगदांपाती ही पाठीमागचे विचारण्याची नेहमीच प्रवृत्ती असते. कारण जगात माग आहे उत्पत्ती कशापासून तरी झालेले स्वयंमन आहे जग. जग स्वयंमन असल्यामुळे जगातले नियम स्वयंमन आहेत, एकोण्यावर आधारलेली. पाठीमागे त्याला कारण आहेत, कार्यकारण भावाची शृंखला आहे. काही व्यक्ती असो, वस्तू असो, अवस्था असो, तिच्या पाठीमागं काय. बऱ्याच जणांचे मीठ खाल्लेले दिसते. बंद करा आता. महाराज म्यूट नाही केला. गणेश महाराज म्यूट करा तुमचा. म्यूट करा. म्यूट. हा आता केला. हा ठीक. म्यूट करा. त्यांनी व्हिडिओ बंद केलता. माझा फोन मध्ये फॉल्ट झालेला आहे मला थोडा. मी प्रयत्न करतो पण मला ते जमत नव्हतं, पण बोलवून केलं. धन्यवाद. खूप व्यत्यय आला ना. ठीक आहे. तर अशी जगताचा व्यवहार तसा असल्यामुळे तशी विचारणा साहजिक आहे. पाहुणे आले की कुठे येत पाहुणे, तुमच्या वडिलाचं नाव काय, आडनाव काय, तुमची पाहुणे कोणीकडे, तुमचं अजून कुठले, तुमचे मामा कोण्या गावची, तुमची सासरवाडी कोण्या गावची, ही मागलीची किस्सा चलते कुठं देखील. कारण जगाला बूड माग शोध आहे. कारण जगाचा शोधच नाही. जग जे दिसतंय त्याच्यावर थांबत नाही. त्याचं मागचं काय, त्याच्या मागचं काय. कारण जे कळालं त्याच्यात समाधान नाही. कळालेला माणूस तो त्याच्यात समाधान नसते. हे कुठून कोण आहेत, कुठलचे आहेत. अरे कोण कुठालचा असतो, जिथाला देशला तिथालचाच असतो. त्याची पाय खाली टाकलेच जमिनीवर येईन, तो जमिनीवरचा आहे, नाही कुठालला आहे. म्हणजे जगदांपाती व्यवहारामध्ये मागचा शोध. कारण जग कार्य असल्यामुळे त्याचं कारण काय माग शोध सहज प्रवृत्ती होती. मग तशीच प्रवृत्ती कोणात बी होती. इंद्र कुठून आला, कोण होता पहिला इंद्र. पुराणात सुद्धा अशा कथा आहेत. मागच्या जन्मात तो कोण होता, पहिला कोण होता तो. ही प्रवृत्ती सहज आहे जगदांपाती व्यवहारामध्ये. मग तसेच विचारी देव पण कोण होता, देवाचे बाप कोण होता, देवाच्या आधी काय होतं. ही प्रवृत्ती सहज आहे. पण जगदांपाती नेम वेगळे आणि जे ज्या अधिष्ठानावर आहे त्या अधिष्ठानात हे नियम नसतेत. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. कार्याचे नेम कारणात सापडते, पण अध्यस्थाचे नेम अधिष्ठानात सापडत नाहीत. कार्याचे गुण कारणात सापडते, पण अध्यस्थाचे गुण, अध्यस्थाचे स्वभाव अधिष्ठानात सापडत नसते. ही मुख्य गोष्ट आहे. म्हणून हा कार्यकारण भावाचा संबंध तिथं सापडत नाही जगातातला. म्हणून ते स्वतः सिद्ध आहेत. ते स्वयंसिद्ध असल्यामुळं त्यांचं मागचं काहीच विचारू नका. म्हणून ती तिथं अनावस्था दोषच राहत नाही. तिथं अनावस्था दोष जात असतो. ही महत्वाची गोष्ट आहे. खरे गुरु कळाल्यावर त्यांचे गुरु कोण आणि त्यांचे शिष्य किती, हा अनावस्था राहत नाही, ही अव्यवस्था राहत नाही. ही लोकांसाठी सांगावं लागत असते. ही कळुंबी माऊलीनं सांगितले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयारचा मुख्य शिशी. ही लोक व्यवहारासाठी. कारण की लोक त्याशिवाय बुड सांगितल्याशिवाय, मागालचा इतिहास सांगितल्याशिवाय पुढे येत नाहीत. म्हणून सांगितलेले आदिनाथापासून बुड आहे, जो निर्गुण निराभास तिथून बुड आहे. ही मालिका गुरु परंपरा सांगावं लागते. अज्ञानाकरता, ज्ञानाकरता नसते. ज्ञानाकरता जे गुरु कळालं की तेच गुरु आहे, ते स्वतः सिद्ध आहे. तर मी बी स्वतः सिद्ध आहे. त्याच्याची एक रूप जगच नाही, कार्यकारण भावच नाही. तर कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा शिष्य.
त्याचे गुरु कोण आणि त्याचे गुरु कोण, ही सर्व कार्यकारण भाव देही दृष्टीने जगत दृष्टीने. जगत दृष्टीनं गुरु परंपरा आहेत, देही दृष्टीनं. स्वरूप दृष्टीनं गुरु परंपरात नसते. गुरु गुरुच असतो, एकटाच असतो, शिष्य पण नसतो. तर काय ह्याचा गुरु आला, असे गुरुपणाची वाच्यता नसते. आणि ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात आली म्हणजे त्याला स्वयंसिद्धी साधली, त्याला स्वसंवेद्यपणा किंवा स्वयंसिद्ध सद्गुरु इथे कळालं. म्हणून ते बोलू लागलो मी, कोणी केलेले नाही तर ते स्वयंभ निवृत्ती आहेत. अशा श्री गुरु निवृत्तीनाथांचे चरणारविंदावर अभिन्नत्वाचे निश्चयाने मी वंदन केले. कसं वंदन केलं? त्यांच्या श्रीचरणावर, चरणारविंदावर अभिन्नत्वाचं, त्याच्याहून वेगळं न राहता अभेद वंदन. न वेगळं न राहणं हेच वंदन. वेगळं राहून वंदन होत नसतंय. काय होईन? हात जोडल्यानं वेगळाच आहे तो हात जोडलेली बी. काय होईन? वाकल्यानं. वाकल्याला तो कुबडा इकडेच उभा राहिला, गुरु तिकडे. न केल्यापेक्षा बरीच प्रतिकृती केलेली चांगली अहंकार निवृत्तीसाठी, पण वेगळा चोरला तो. लोळणी घातली तरी वेगळा चोरला. वेगळा नाही उरला पाहिजे. मग जसा राहीन तसा राही, मग तो राही भलते ठाई. वेगळा उरू नको. जो वेगळा नाही उरला त्यानं लोळणीपेक्षा जास्त केलं, त्यानं हात जोड्यापेक्षा जास्त केलं, त्यानं आलिंगन दिल्यापेक्षा जास्त केलं. जे वेगळा नाही उरला त्यानं. मग वेगळं न उरणं हे खरं नमन आहे. हा खरा वंदन आहे, हे खरं नमस्कार आहे. तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा, वेगळे नाही देवा उरू दिली. पाहतो कोबरायचं आठवायला मला त्यानं. माझी अशी घिसड घाईची धांदिलीची सेवा नाही तुकोबाराय म्हणजे. तुका म्हणे माझी निश्चिंतीची, शेवटाला नेणारी, निश्चिंती करणारी सेवा आहे. कशी सेवा केली महाराज तुम्ही? वेगळे नाही देवा उरू दिली. देवाला वेगळं उरू दिलं नाही, मी देवा वेगळा उरलो नाही, अशी सेवा केली, अशी भक्ती केली, अशी आरती केली, अशी पूजा केली, असा नमस्कार केला. आता ज्ञानदेव म्हणे श्रीगुरु प्रमाणे येणे, फेडिली वाचा ऋणे सोही वाचाची. आता नमस्कार गुरुला झालेला आहे. गुरुशी कृपता लक्षात आलेली, स्वसंवेद्यता लक्षात आलेली, स्वयंसिद्धता. आता अनावस्था दोष राहिला नाही. गुरु तर समर्थ स्वरूप आहेत, गुरु तर स्वयंसिद्ध स्वरूप आहेत, मी त्याच्याशी संबंधित असलेलं मी ते तत्व आहे. आणि आता आम्हाला दुसरा कोणी तिसरा गुरु आहे, त्या गुरुचा गुरु कोण आहे असा शोध राहिला नाही. कारण सर्व कार्यकारण भावाची शृंखला तुटली तर शोध बंद झाला. स्वयंसिद्ध ठरली सद्गुरु, सद्गुरु परब्रह्म ठरली आणि मी त्याच्याशी एक रूप आहे असं लक्षात आलं. आता सर्व प्रश्न संपले, शंका संपल्यात, मनाची चळवळ संपली, मन संपलं आणि वासना संपल्या. काही करणं राहिलं नाही, मिळणं राहिलं नाही, घालीनं राहिलं नाही, कर्तकर्त्यता झाली. आणि कर्तकर्त्य झाल्यावर प्रश्न संपले, समाधान झालं, निष्प्रश्न झाला. सद्गुरूच्या नमस्कारानं समाधान होत असते. गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जशी दर्शनात समाधान असते. म्हणून ह्या दर्शनानं समाधान झालं. आता ह्या समाधानात चर्चा चाललेली की गुरुनं इतकं शिकवलं, इतके प्रश्नचे उत्तर दिली, इतक्या शंकाचे समाधान केले, माझ्यासाठी किती गुरुला मी परेशान केलं. आणि माझ्या मी वाणीनं गुरुला प्रश्न विचारले, गुरुनं त्यांच्या वाणीनं माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, समाधानाला प्राप्त केलं मला. एका अर्थानं ही गुरु ऋण आहे, तसं प्रत्येकच ऋण असते. पितृ ऋण, देव ऋण, हे ऋण जसे असतात तसं गुरु ऋण. वाचेचं ऋण गुरुच्या. गुरुनं वाचेनं वाचा, गुरुनं वाचा वापरली, वाचेला विश्रांती घेऊ दिली नाही गुरुच्या. ही वाच्याचं ऋणच आहे. गुरु स्थित होते पण त्यांची वाचा बोलत होती, म्हणून वाचेला शिणिल्यालंय. जी निवांत होती, जी शांत होती, जी मौन होती, तिला बोलायला लावलेलं.
म्हणून ते एक ऋण झालंय. आणि ते फेडाव, ऋण फेडाव. तर गुरुशी एकरूप झाला त्याचे ऋण फिटलं. गुरुला बोलायला लावून गुरुशी एकरूप जो झाला नाही त्याच्यावर गुरुचं ऋण आहे. ते ऋण काय केल्याने फेटन? एकरूप होऊनच फेटन. म्हणून ज्ञानोबरायाची एकरूपता साधल्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात, आता ज्ञानदेव म्हणे श्री गुरु प्रमाणे येणे, फेडिली वाचा ऋणे तोही वाचाची. ते गुरुशी एकरूपता घातल्यामुळं, अद्वैत स्थिती झाल्यामुळं, गुरु आणि शिष्य भेद न राहिल्यामुळं, भेद मावळल्यामुळं आणि गुरु स्वयंसिद्ध आहेत असं लक्षात आल्यामुळं आता वाच्याचं ऋण बी राहिलं नाही. गुरुने इथपर्यंत आणलं, त्यांचं ऋण बी राहिलं नाही, कारण तिथपर्यंत मी गेलो. हे पहा, एखाद्याने नेलं आपल्याला, आपण जर वाटानं त्याला परेशान केलं, गेलो नाही त्यानं जिथं न्यास तिथं, तर त्याचं ऋण झालं आपल्यावर. पण त्यानं नेलं ना आपण बी गेलो, त्यानं आपल्याला सहकार्य केलं, आपण त्याच्या सहकार्याला प्रतिसाद दिला आणि गेलो, मग आता ऋण नाही. कोणी म्हणलं तीर्थाला चाला ना, आपण गेलो, त्यानं नेलं आपल्याला, थोडंफार परेशान झाला आपल्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, थोडा पैसा द्याला, थोडं सहकार्य केलं आणि गेलो. आणि जाऊन जर तिथपर्यंत नाही पोहोचलो, वाटानच वापस आलो, त्याचं ऋण झालं आपल्यावर. आणि त्यानं नेलं आणि आपण बी गेलो, तर मग आता ऋण नाही राहिलं. त्याच्या त्या कृतीचं ऋण नाही राहिलं आपल्यावर, सोबतच गेलो. तसं सद्गुरु रूपाला प्राप्त झाल्यावर मग ऋण नाही राहत. आणि नुसतं ऐकलं, नुसतं बोललो, नुसतं वाचलं, नुसतं पाठ केलं, दुकान मानलं त्याचंच नसतं, मग गुरुचं ऋण नाही, ते ऋण फिटलं नाही. म्हणून तिथपर्यंत जाऊन आपल्याला गुरुन जसं तिथपर्यंत नेलंय, तसं दुसऱ्या एखाद्याला तरी तसं मार्गदर्शन करून तिथपर्यंत पोहोचणं, हे परंपरेतलं, हे शास्त्रानं सांगितलेलं, हे पुराणात सांगितलेलं, किंवा हे जगताच्या व्यवहाराप्रमाणे एक ऋण आहे, ते ऋण तेव्हा फिटते. आपण जगदांपाती होतो, तर आपल्याला ते ब्रह्मस्वरूपापर्यंत सद्गुरूनं नेलं, प्रयत्न करून, प्रयासानं ते आपल्यावर गुरुचं ऋण आहे. तर आपण तसं एखाद्याला तरी अधिकाऱ्याला एखाद्या सांगून त्याला तिथपर्यंत पोहोचण्याचं काम जर केलं, किंवा आपण तिथपर्यंत पोहोचलो, तसं तर आपण पोहोचल्या सर्वच पोहोचलो. पण जगत व्यवहारात बोलायचं म्हणल्यावर तसं पुन्हा एखाद्याला जर आपण ते गुरुसारखं तसं केलं, तर मग आपलं ते ऋण फिटलं. म्हणून ज्ञानोबराया म्हणतात, मी हे केलं आणि अमृतानुभवाच्या रूपानं सर्व समाजाला, सर्वाला मागायला सांगितलं. आता मी गुरु ऋणातून पार पडलो, फिडिली वाचा ऋणेचे ही चारही वाचाची. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी या श्री गुरूंच्या नमस्काराने चारही वाणीच्या ऋणातून मुक्त झालेलो आहे, अमृतानुभव करून, अमृतानुभवाचं लिखाण करून, अमृतानुभव सांगून. कारण अमृतानुभव सांगितला तर तो स्वपन काकानं, मुक्ताबाईनं ऐकला, चांगदेवानं, वटेश्वरानं ऐकला, आणि यांनी ऐकल्यामुळं आता बस झालं माझं काम. मी गुरुच्या रूपाला पाहिलं, गुरु समोर गुरुचं बोललो, आणि पुन्हा यांना बी ऐकलं, यांना बी सांगितलं. आता माझी गुरुऋणातून मी पार पडलो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विवरण वाचतो, असा अभेदात्मक नमस्कार श्री गुरुला करावा, म्हणजे त्यांचे चारी वाणीचे ऋण फिटते. मनुष्याने चारी वाणीच्या ऋणातून पार पडावी. चार वाणी आहेत, वैखरी, मध्यमा, पश्चिंती आणि परा. ह्या चार वाणीच्या ऋणातून पार पडावी. गुरुच्या चारही वाण्याचा उपयोग करून गुरुनं बोलले, आणि आपण मी चारही वाणीचा उपयोग करून ऐकले. म्हणून आपल्यावर त्या चारही वाणीचं ऋण आहे, त्या चार वाणीच्या ऋणातून पार पडावा, त्यासाठी गुरुची सेवा करावा. नितांत आवश्यक आहे गुरुसेवा. कोणत्याही वाणीने न उरणे हा खरा नमस्कार आहे. कोण्याच वाणीच्या रूपानं न उरणं, शिल्लक न उरणं, चारही वाणी विरघळून जाणं. तुका म्हणे वाचा राहिली कोणती, तर सर्व वाचा बोलून बोलून कुंठीत झाल्या पाहिजे, तेव्हा खरा नमस्कार होत असतो. कोणातरी वाणीच्या रूपानं उरला, वैखरीनं उरला असतं मग तर लयच ऋण आहे, शी नाही. मध्यमानं उरला तरी शी नाही, पश्चिंतीनं उरला तरी बी ऋण नाही, परीनं उरला तरी बोध रूपात ऋणच आहे. म्हणून चारही वाणीनं उरू नाही. कोण्याच वाणीनं जर नाही उरला तर मग तो ऋणातून पार पाडला. मग हा खरा नमस्कार आहे. एखाद्या बाईला आपल्या भावाबरोबर व्यवहार करण्याकरिता चारही वाणी पाहिजेत.
बोलता येतं तिला चारी वाणीनं बी. आणि चौरस शब्दानं बोलता येतं, अनेक शब्दानं भावाला किंवा इतर सर्व लोकाला. परंतु नवरा केला म्हणजे नवऱ्याच्या बाबतीत तिच्या चारी वाणी सुटतात. म्हणजे ती नवऱ्याला दादाही म्हणत नाही, नवऱ्याला नवराही म्हणत नाही. आतशी श्रीगुरूला नमस्कार करण्याच्याही वाणी उरत नाहीत, किंतु त्या मूर्तात असे वाणी चेरून श्री ज्ञानोबरायानं फेडलेली आहे. पाहू आपण की उदाहरण दिलं गुरुजीनं की एखादी बाई आहे, तर त्या स्त्रीनं तिच्या भावाला तिला अनेक शब्दानं बोलता येते. तिला नावानं हाका मारता येते. लहान असला तर, मोठा असला तर दादा म्हणता येतं भावाला. कोणाला नावानं हाका मारता येते किंवा आदरानं तात्या, आपा, जिजा, नाना असं म्हणता येते. पर्याय आहेत तिला लय मोठी इतराला बोलायला. बाबा म्हणता येतं वडीलधारा असला तर, मामा म्हणता येतं, काका, तात्या, आपा, जिजा, नाना, दादा. नावानं बोलता येते किंवा हे आदरवाचक शब्दानं बोलता येते. लहान असला तर नावानं, मोठा असला तर अशा आदरवाचक शब्दानं बोलता येते. पण तिला नवऱ्याला नावानं बोलता येत नाही आणि आदरवाचक बी बोलता येत नाही, शब्दानं बोलता येत नाही. काय तिनं दादा म्हणावं का, तात्या म्हणावं का, जिजा म्हणावं का, नाना म्हणावं का, बाबा म्हणावं त्यांना का, काका म्हणावं नवऱ्याला. आदरवाचक शब्दानं बोलता येत नाही आणि नावानं बी बोलता येत नाही आणि बोलायचं काम बी नाही. बोलण्या वाचून काम करता येतात किंवा बोलण्याचं काम नाही. म्हणून तिला तिच्या वाणी कोणतीच होतात नवऱ्यापाशी हे सांगायचे. कारण बोलण्याची प्रवृत्ती काहीतरी दुसरा असल्यावर असते. आता नवरा दुसरा राहिला नाही म्हणून बोलणं संपले. वेगळा असल्यावर वेगळे काम असतात आणि वेगळ्या कामासाठी वेगळ्या माणसाला वेगवेगळं बोलावं लागत आहे. जो वेगळा राहिला नाही त्याची वेगळी कामं नसतात म्हणून वेगवेगळे शब्द तिथं उपयोगाचे नसतात. असो म्हणून ती नवऱ्याला नवरा म्हणत नाही. नात्यानं हाक मारा नवरा नवरा म्हणून नाही, नात्यानं बोलत नाही. पण इतराला नात्यानं बोलता येते, आदरानं बोलता येते, नावानं बोलता येते. नावानं, नात्यानं, आदरानं हे बोलणेच आहेत आपली. हे मामा आहेत आमचे, हे नात्यानं बोलली. हे जिजा आहेत, आदरानं बोलली. हे कोणतरी राव आहेत, नावानं बोलली. म्हणून आणि तिथं पतीला नात्यानं बोलता येत नाही. नवरा 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 असं म्हणता येत नाही. त्याचं नाव घेता येत नाही, नावानं बोलता येत नाही आणि आदरानं बोलता येत नाही. मग बोलायचं काम बी नाही. तिचं बोलणं कुंठित होत असते. त्याप्रमाणे त्या परमात्मा तत्वापाशी बोलणं थांबवत असतं. कुठलं बोलणं नाही. तिथं जग तर म्हणता येत नाही, जीव तर म्हणता येत नाही आणि देव बी म्हणता येत नाही. पहा 3 शब्द येते. जगाला जग जग म्हणून बोलता येते, जीवाला जग म्हणता येत नाही. जीवाला जीव 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 म्हणावं लागते. बरं जीव याला जगन त्याला जीव म्हणले, मग देवाला जग म्हणता येतं का जीव म्हणता येते? नाही, त्याला देव म्हणावं लागते. 3 प्रकारचे शब्द आहेत. आणि त्या स्वरूपाला जिथं वाचा खुंटीत झाल्या त्याला जग म्हणता येतं का, त्याला जीव म्हणता येतं का आणि त्याला देव म्हणता येतं का? त्याला हे 3ही शब्द म्हणता येत नाहीत आणि म्हणण्याचं काम बी नाही. काहीच म्हणू नका. आता बोलूच नको. आता बोलणं खुंटलं. त्याला जग म्हणायचं काम नाही, त्याला जीव म्हणायचं काम नाही, त्याला देव बी म्हणायचं काम नाही. मग काय म्हणायचं? काही नाही, मौन स्थित. बोल ना. झाला हरिपाठ बोलणे. इथून बोलणं संपलं. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी बोलणं संपलं. म्हणून नमस्कार करण्याच्या चारी वाणी उरत नाहीत, किंतु त्या मूर्तात, त्या चारी वाणी मूर्तात असे वाणीचे ऋण
ज्ञानेश्वर महाराजांनी फेडले असं वाणी तरुण फेडलं. म्हणजे हे पा हे करणं म्हणजे तरुण फेडणे. सर्व ऋणातून पार झालो. महाराज म्हणतेत ना की फेडिले पितराचे ऋण. काय केलं मी की ऋण राहिलं नाही कोणतंच. माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण. पिंडदान पिंडी ठेविले करुणी तिळी तिळवण मळत रे. बाकीचं मला सर्व मीच केलं. माझं पिंडानंच पिंडदान केलं. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. झाले कर्मांतर सर्व कर्म संपलं. सर्व ऋण फिटले. सर्व कर्तृत्वातून पार पडलो. पितृ ऋण राहिलं नाही. देव ऋण राहिलं नाही. जीव ऋण राहिलं नाही. कोणा जीवाचं ऋण राहिलं नाही दुसऱ्या. आता गुरु ऋण तर गुरु ऋण बी त्याच्याशी एक रूप होऊन ते बी फिटले. म्हणून अशा प्रकारच्या सर्व सर्व ऋणातून पार होत असतो हे लक्षात आल्यावर त्याच्यावर कोणतंच ऋण म्हणलं की जीव आहे. ऋण म्हणलं की दुसऱ्याचा उपकार आहे. ऋण म्हणलं की अल्प येतो. कर्जबाजारी. ऋण म्हणलं की दुःखी. म्हणून कुठल्याच प्रकारचं दुःख आणि दुःखाचं कारण राहू नये. त्याला ऋणातून पार पडणं म्हणा. सर्व प्रकारच्या दशा जाणं जीवदशा जाणं याला ऋणातून पार पडलं म्हणा. अशा प्रकारचं ज्ञानोबाराय ऋणातून पार पडल्याचा इथं उल्लेख करतात. असे वाणीचे ऋण ज्ञानेश्वर महाराजांनी फेडले आहे. इति श्री सिद्धानुवादे अनुभव अमृते गुरुस्तवन नाम द्वितीय प्रकरण संपूर्ण. ठीक आहे. आपलं प्रकरण इथं पूर्ण झालेलं आहे.